जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। श्री साईबाबा संस्थान व श्री साईबाबांविषयी समाज माध्यमे व प्रसार माध्यमांवर पसरवली जात असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती ही अतिशय गंभीर व दुःखद बाब आहे। या विरोधात संस्थांकडून कठोर कायदेशीर पावले उचलण्यात येत असून अशा प्रकारच्या अपप्रचाराला कदापिही प्रोत्साहन दिले जाणार नाही, अशी माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे। श्री साईबाबांची त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांची बदनामी करण्याच्या संदर्भाने श्री अजय गौतम आणि गौतम खट्टर यांनी बाबांच्या विषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक टिप्पणी केलेली होती आणि त्याचे व्हिडिओ जे ते सोशल मीडियावर प्रसारित केलेले होते। या संदर्भाने त्यांना नोटीस दिलेली होती आणि त्यांच्या विरुद्ध जे ते राहता येथील कोर्टामध्ये दावासुद्धा दाखल केलेला होता। सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने अंतरिम आदेश पारित केलेला आहे आणि त्यामध्ये अजय गौतम आणि गौतम खट्टर यांना श्री साईबाबांच्या विषयी कोणतेही बदनामीकारक अवमानकारक वक्तव्य करू नये या संदर्भाने आदेश पारित केलेले आहेत। श्री साईबाबांच्या विषयी कोणी यापुढील कालावधीमध्ये कोणी अवमानकारक टिप्पणी केली तर त्यांच्या विरुद्ध जे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे तो खटला दाखल केला जाईल। प्रसंगी त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हेसुद्धा दाखल केले जातील। अलीकडेच सोशल मीडियावर श्री साईबाबा संस्थानने हज यात्रेसाठी 35 कोटी रुपयांचा निधी दिलाय असा भ्रामक व खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय। संस्थानने या संदर्भात स्पष्टपणे सांगितले आहे की अशा कोणत्याही प्रकारचा निधी वितरित केलेला नाही। हा संपूर्ण दावा खोटा, निराधार व श्रद्धाळू भावनांशी खेळ करणारा आहे। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।